प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात पुनर्जन्म कशाचा, कोणत्या वस्तूचा या भागाचे वाचन केले होते आणि आज त्या समोरील भाग पुनर्जन्म कोणाचा, कोणत्या व्यक्तीचा. सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा, कोणत्या व्यक्तीचा. एखादा मृत झालेला तोच मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर भगवान बुद्धांचा विश्वास होता का? असे असंभाव्य दिसते. जर मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन ते जर एक नवा देह बनवू शकले तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे मानणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुनी खेमा हिने हा मुद्दा प्रसेनजित राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला होता. एकदा तथागत श्रावस्ती जवळील अनाथ पिंडिकाच्या जेतवनात राहत होते. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून भिक्खुनी खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती. यावेळी कोसल राजा प्रसेनजित साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. साकेत आणि श्रावस्तीच्या रस्त्यावर एक रात्र तो तोरणवत्थू येथे थांबला. राजा प्रसेनजिताने एका माणसाला बोलवून सांगितले, हे बघ, जा आणि सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये, ज्याच्या सोबत आज मी संगती करू शकेन. ठीक आहे महाराज, असे बोलून तो तोरणवत्थूत राज सन्मानास आणि संगतीस योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला बघून तो कोसल राजा प्रसेनजिताकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही ज्याची आपण संगती करू शकाल, परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ती विचार संपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युन्मती अशी अहर्त स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोसल राजा प्रसेनजित भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि भिक्खुनी खेमास म्हणाला, याविषयी संबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते का? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. ही अशी गोष्ट आहे की मी जेव्हा प्रश्न विचारतो की तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते का, त्याचे उत्तर तथागतांनी सांगितलेले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात की ही गोष्ट देखील तथागतांनी अव्याकृत ठेवली. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे, काय हेतू असावा बरे? महाराज, या बाबतीत मी आपणाला एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्यावे. आपणाजवळ असा कोणी गणिती आहे का
की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग आपणाजवळ असा कोणी गणिती आहे का की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याचप्रमाणे महाराज, जर कोणी तथागतांना त्यांच्या रूपकायेने व्यारव्ययित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मरणानंतर त्यांची रूपकाया परिव्यक्त राहील. ती जळामुळातून उपटली गेलेली असेल. तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. ज्या तत्वांनी ती निर्मित होती तशी आता नाही. तिची पुन्हा उत्पत्ती आता शक्य नाही. महाराज, तथागतांच्या रूपाने आता तथागतांच्या मुळापर्यंत पोहोचू शकत नाही. समुद्राप्रमाणे तथागत गंभीर आहेत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू होऊ शकत नाही. महाराज, तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. जेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करून लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनअस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खिमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेंदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबू.